प्युअर म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यात काय साफ क्लीन. सपोज आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. अ salt and water. Is this a pure substance? Salt dissolved in water. Whether clean, clear, no. Why will not call this solution as a pure substance? त्याला का प्युअर नाही म्हणायचं? किंवा अजून एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. शुगर डिझॉल्व इन वॉटर. शुगर डिझॉल्व इन वॉटर. त्याला प्युअर म्हणशील का बरं? पण ते डिझॉल्व होत आहे. पण तू तर आता म्हटला की इट इज क्लीन अँड क्लिअर असेल तर वी से इट ॲज अ प्युअर सबस्टन्स. सपोज आता दुकानावरती गेला साखर घ्यायला, बरोबर, तर ती साखर प्युअर आहे की नाही हे तू कशावरनं जज करशील? पाहून. ठीक आहे, पाहून तू चूज करशील. ठीक आहे, बर. मिल्क, दुधाचं कसं करशील? हाऊ विल यू से दॅट की येस दिस इज प्युअर मिल्क, दिस इज नॉट प्युअर? त्याच्यात जास्त पाणी नाही. ओके. बेसिकली in case of sugar milk, what you are checking about the adulteration. You are checking about the adulteration. किंवा याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? भेसळ. त्याच्यामध्ये कुठल्या दुसऱ्या पदार्थाची भेसळ आहे की नाही हे फक्त आपण त्याच्यामध्ये चेक करतो. बरोबर. म्हणजे दुधामध्ये पाणी टाकले का? सपोज काही लोक दुधामध्ये युरिया सुद्धा ऍड करतात टू इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ दॅट मिल्क. कलर सेम राहतो, तर युरियाचा कलर पण तसाच येतो, दुधामध्ये पटकन मिक्स होतो, आपल्याला कळत पण नाही. ठीक आहे, पण त्याची डेन्सिटी वाढते, आपल्याला असं वाटतं ते दूध खूप घट्ट आहे. पण ते ओरिजिनल मिल्क प्युअर मिल्क असतं का? नाही, ते त्यामध्ये युरिया मिक्स केलेला असतो. ठीक आहे. शुगरच्या बाबतीमध्ये त्याचा रंग आपल्याला बऱ्यापैकी आपण आयडेंटिफाय करतो. अशा पद्धतीनं वी आर चेकिंग अडल्ट्रेशन, हे सर. किंवा आता मी तुला म्हटलं होतं त्याच्यामध्ये मिक्स केला जातो, त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. ते याच्यामध्ये दोन पदार्थ आहे असं तू म्हणू शकतो. मिल्क इज मिक्स विथ युरिया और युरिया इज मिक्स विथ मिल्क. बरोबर. तर दिस इज नॉट अ प्युअर असं आपण म्हणू. तर व्हॉट अबाउट दिस साल्ट अँड वॉटर? हे तर दिसायला पण क्लिअर आहे, स्वच्छ पण दिसतं, तरी पण वी आर नॉट कॉलिंग दिस ॲज अ प्युअर सबस्टन्स. पण इथे पण मिक्स होत आहे ना, मग इथे पण मिक्स होत आहे, बरोबर आहे की नाही? इथे पण आपल्याला आयडेंटिफाय करता येते का? नाही. इझिली आपण फिजिकली आयडेंटिफाय नाही करू शकत त्याच्यामध्ये युरिया मिक्स केलाय का. आपल्याला काहीतरी केमिकल टेस्ट करावी लागेल, तेव्हा आपल्याला कळेल की अरे वा त्याच्यामध्ये युरिया मिक्स केलाय म्हणून. बरोबर. दुधामध्ये पाणी जरी मिक्स केलं असेल तरी पण आपल्याला ते चेक करावं लागेल ना. इथे सुद्धा याला पण आपण प्युअर म्हणत नाही, बिकॉज केमिकली देर आर टू डिफरंट सबस्टन्सेस. Chemically, there are two different substances. One is the salt and another is a one is a salt and another is a water. हे दोन पदार्थ तिथे असल्यावर we will not call it as a pure substance. We will not call it as a pure substance. Same happens with the sugar and water. Same happens with the sugar and same happens with the milk. Milk is also not a pure substance, huh? Because chemically milk contains number of different substances. Because there are some proteins present in the milk, there are some lipids present in the milk, there are some sugars which are present in the milk. So milk is also not a pure substance. Soil. Soil. Is soil pure? There are number of different substances which are mixed in the soil. So milk, soil, sugar water, salt water, mixed with urea. What will we call this? याला आपण काय म्हणतो बरं? हे प्युअर सबस्टन्सेस नाहीये, दे आर नॉट प्युअर वन.
इम्प्युअर सबस्टन्सेस. इम्प्युअर सबस्टन्स, थोडक्यात आपण यांना इम्प्युअर सबस्टन्सेस, बरोबर. पण यांना अजून एक शब्द आहे, त्याला म्हणतात मिक्सचर्स. त्याला म्हणतात मिक्सचर्स. मिक्सचर्स जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकत्रितरित्या मिसळलेले आहेत. दे आर मिक्स्ड विथ, ठीक आहे, that is called as a mixture. But there is a separate two or more than two chemical substances are mixed. सगळे जे त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स घटक आहेत, सगळे जे त्याचे कॉम्पोनंट्स आहेत, दे आर मोर दॅन, इट इज कॉल्ड एज अ, ठीक आहे. मग salt and water is also mixture, sugar and water is also mixture, milk is also mixture, soil is also mixture. There are number of different examples around us. They are of the mixture. Example, अजून कोणती एक्झाम्पल सांगते येतील की विच आर एक्झाम्पल्स ऑफ मिल्क, सॉरी, मिक्सचर्स. लेमनेड, बरोबर. लेमनेड इज अन एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. लेमन काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये ड्रॉप्स असतात, त्याच्यानंतर शुगर असते, त्याच्यानंतर अजून स्वीटनर असते, ठीक आहे, किंवा नंबर ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. हे आपल्या घरामध्ये बनणारी, that is also an example of mixture. Okay, so all these are mixtures. Chemically there are more than two substances, they are mixed together, they are mixed together. Okay, when we eat bhel, when we drink lemonade, each one of the constituent, they are showing their properties. कसं की आता मिल्क पिताना, सॉरी, आता लेमनेड पिताना आपल्याला लिंबाची पण चव लागते, आपल्याला साखरेची पण चव लागते, आपल्याला पाण्याचा थंडावा पण लागतो. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन दॅट मिक्सचर, अँड दीज प्रॉपर्टीज रिमेन कॉन्स्टंट इन केस ऑफ मिक्सचर. भेळ खाताना चिवडा पण लागतो, शेव पण लागते, मुरमुरे पण लागतात, तिखट पण लागतं, लिंबू पिळलेलं असेल तर लिंबू पण लागतं. All the constituents which are present in mixture, they show their properties. They show their properties. त्या शिल्लक राहतात, तर जसे तर तसं राहतात, आपल्याला प्रत्येक ते जाणवतं. इव्हन फक्त टेस्ट नाही, ऑल अदर प्रॉपर्टीज ऑल्सो, कलर असेल, टेक्स्चर असेल, ऑल अदर प्रॉपर्टीज, ठीक आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स they remain constant in case of this mixture. But all mixtures are not of the same type. सगळे मिक्सचर काही सेम सारख्या टाइपचे नसतात. आय विल टेल यू सम एक्झाम्पल्स. Suppose we will take an example of some mixture like oil and water. Oil and water. Okay. Again we will take example of sugar and water. Sugar and water. Again we will take example of ink. Now these are three different types of mixtures. These are three different. After that, if we look at the oil and water mixture, what we will you see? You will say that if you take some oil and water in a container, you can see a separate two different layers. Separate two different layers. One is that of the water, and second is that of the oil. That oil will float on the water. Okay. If you mix them vigorously, okay, they will mix for some time. But you can identify separately as the oil droplets in the water. Is it right? So this is a kind of a mixture where we can see two different phases. Two different phases. Phases means what? A separate entity that is visible to us. A separate entity that is visible to us. आपल्याला दिसणारी separate entity. आता याच्यामध्ये कोणतं कोणतं दिसतंय? वाटर दिसतंय आणि ऑइल दिसतंय. So there is a presence of two different phases. Such a kind of mixture where two or more than, कधी कधी दोन पेक्षा जास्त असते. सपोज याच्यामध्ये आपण एक हनी ऍड केलं. We have added some
honey. So you can see three different layers: honey, water, and oil. If we vigorously shake that container, they will mix with each other. But we can separately identify presence of honey, presence of water, and presence of oil. Okay. So three different phases will be present. This kind of mixture where two or more than two phases are present, they are called as a heterogeneous mixtures. They are called as a heterogeneous. Okay? Some cases, if you look at this sugar and water solution, sugar and water mixture, okay, here that sugar molecules or sugar particles will be completely dissolved in the water. Will be completely dissolved in the water, and only visible part to you is a single uniform phase. Take a single phase तुला तिथे दिसेल. ठीक आहे. This is called as a homogeneous mixtures. This is called as a homogeneous mixtures. Only presence of one uniform phase. युनिफॉर्मली सोल्युबल डिस्ट्रीब्युटेबल सगळं त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं असेल. फक्त एकच फेज आपल्याला दिसेल. याला म्हणतात होमोजिनस. ठीक आहे. किंवा याला सोप्या भाषेमध्ये म्हणतात सोल्युशन. याला सोप्या भाषेमध्ये म्हणतात सोल्युशन. ठीक आहे. आणि हे जे हेट्रोजिनस मिक्सचर्स आहेत याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, पण त्याच्यातलं आपल्याला फक्त एकच आहे, ते म्हणजे सस्पेन्शन, आणि दुसरं आहे ते म्हणजे कोलॉइड. ते आपण नंतर. ठीक आहे. सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलॉइड. ठीक आहे. सोल्युशन मध्ये वी कॅन सी अ युनिफॉर्म सिंगल फेज. एकच फेज आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये कोणती कोणती एक्झाम्पल सांगता येतील बरं सोल्युशनची? Milk and water. But milk is itself not a काय म्हणू आपण सोल्युशन. मिल्क हे सोल्युशन नाही, ते कोलॉइड आहे. त्यानंतर बघू. ठीक आहे. पण अजून कोणती, जसं आता इथे घेतलं शुगर अँड वॉटर, तसं साल्ट अँड वॉटर, लेमनेड. ठीक आहे. All these are examples of solution. Now, if we look carefully at the solution, we can say that there are two components. Two components. कोणते कोणते? Suppose if we take example of this salt and water. Salt and water. Okay. There is a two different components. One is a salt and another is a water. Okay. In this kind of solution, if two components are present, one is called as a solute and another is called as a solute. One is called as a solute and another is called as a solute. Which one is called as a solute? That is important. Solute कुणाला म्हणायचं आणि solvent कुणाला? Which is present in a less proportion. Which is present in a less proportion, that is called as a solute, and which is present in a more proportion, that is called as a. जो कमी प्रमाणात असतो त्याला सोल्यूट म्हटलं जातं, जो जास्त प्रमाणात असतो त्याला सॉल्व्हंट म्हटलं. ओके. सो सोल्युशन which is a homogeneous kind of a mixture, and in that homogeneous kind of a mixture there are two different components. One is solute and another is a solvent. ठीक है. Solvent in which solute is dissolved. Solvent in which solute is dissolved. ठीक है. So these are very very important things. Some of the important properties of solute like that, they are uniformly distributed. They are uniformly dissolved. Solutes are completely dissolved in the solvent. We cannot see separate phases in case of solution. दोन किंवा दोन पेक्षा जास्त phases आपल्याला दिसत. The reason behind is that the particle size of this solute, that is very small. That is very small. How much?
near about or less than 1 nanometer. Less than 1 nanometer. 1 nanometer means what? 1 into 10 raised to minus 9 meter. पेक्षा कमी. Less than 1 nanometer. 1 नॅनोमीटर पेक्षा कमी साईज असेल तर आपल्याला ते सोल्यूट विल बी कम्प्लिटली डिझॉल्व इन द सॉइल and we cannot see their particles in that solution. आपल्याला ते सेपरेटली दिसणार नाही. ओके, मग हे जातात कुठे? हे स्मॉल पार्टिकल जे आपण याच्यामध्ये ऍड करतो ते जातात कुठे? आतमध्ये आपल्याला दिसत नाही. हा, द स्पेस बिटवीन कशामधल्या? हे जे सॉल्व्हंट आहे या सॉल्व्हंट्सच्या मॉलिक्युल्स मध्ये असणारा स्पेस, या सॉल्व्हंट्सच्या मॉलिक्युल्स मध्ये असणारा स्पेस, दॅट इज कॉल्ड एज अ इंटरमॉलिक्युलर स्पेस. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण या मॉलिक्युल्सच्या मध्ये असणाऱ्या रिकाम्या मोकळ्या जागेमध्ये दिस पार्टिकल्स कॅन फिट इन. तिथे ते जाऊन फिट होऊ शकतात, बसू शकतात बिकॉज ऑफ देअर स्मॉल पार्टिकल साइज. आणि म्हणून आपल्याला ते सेपरेटली इंडिव्हिज्युअली दिसत. ठीक आहे, येते लक्षात? When we incident light on the solution, जेव्हा आपण याच्यावरती लाईट इन्सिडेंट करतो तेव्हा these particles are so small that they cannot scatter the light. त्यांच्यावरती लाईट आदळला की तो असा इकडे जात नाही, डायरेक्टली गोज स्ट्रेटवर्ड इन अ स्ट्रेट लाईन. जसा तो पास होतोय तसं त्या पार्टिकलच्या स्मॉल साईज मुळे लाईटच्या ट्रान्समिशनला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत, लाईट इकडे तिकडे होत नाही, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात लाईट दिसत. सोल्युशन मध्ये इफ यू जस्ट इन्सिडेंट लाईट बीम, एखादी बॅटरी घेतली आणि ती जर सोल्युशन मधनं सोडली, यू कॅन नॉट सी द लाईट थ्रू दिस सोल्युशन. याच्यामधनं तुला कधीही लाईट दिसणार नाही. ठीक आहे, वी विल कम टू कोलॉइड्स. तेव्हा हे परत आपल्याला रिपीट होईल की कोलॉइड्स मधनं मात्र लाईट पास होते, सोल्युशन मधनं होत. ठीक आहे, ओके. सो दिस इज अबाउट द सोल्युशन. कळतंय? येतंय लक्षात? हे झालं सोल्युशनच्या बाबतीत. मिक्सचर मध्ये पहिली सोल्युशन मध्ये पण सोल्यूट आणि सॉल्व्ह. ठीक आहे, बरं. आता याच्यामध्ये जे हेटेरोजिनस मिक्सचर्स आहेत त्याच्यामध्ये आहेत सस्पेन्शन. सस्पेन्शन मीन्स व्हॉट? देयर इज अ सॉलिड particles which are suspended in liquid medium. म्हणजे suppose if we look at the suspension, we can see that there is this liquid part and some solid particles are present like this. They are suspended in between this medium, and if you allow them to settle, these solid particles after some time they will settle down at the bottom of the container. After some time. These solid particles will be settled down at the bottom of the container if you allow it to settle. If you look some medicines in your home, you will find that there are some bottles on which it is written shake well before use. त्याच्यावरती क्लिअर इन्स्ट्रक्शन असतं shake well before use. Why? Because it's a suspension. ते एक प्रकारचं सस्पेन्शन असतं, त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स असतात आणि आपण बॉटलला ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे दीज पार्टिकल्स आर सेटल्ड ॲट दी बॉटम. आणि मग जर का आपण तसंच डिकॅट करून औषध घेतलं तर ओनली लिक्विड पार्ट विल टेक आउट.
आणि मग आपल्याला त्या औषधाचा काहीही फरक पडणार. सो a clear instruction was written ki shake well before use. Example, the suspension is a very famous example. It's a milk of magnesia. Milk of magnesia is a kind of a medicine to treat acidity. To treat acidity. Acidity treat करण्यासाठी मिल्क ऑफ मॅग्नेशिया नावाचं एक औषध आहे. इट्स अ कॉमन एक्झाम्पल. त्याच्यामध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड असतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतं. ते आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ऍसिड सोबत रिॲक्ट होतं आणि मग त्याला ते काय म्हणून वापरून टाकतं किंवा त्याचं तिथे रिएक्शन होऊन जाते आणि मग आपली ऍसिडिटी ऑटोमॅटिकली कमी होते. सो दॅट मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज अ काइंड ऑफ अ सस्पेन्शन. Solid particles are suspended. Two clear different phases are visible. इथे सॉलिड फेज दिसते आहे, इथे लिक्विड फेज दिसते. ठीक आहे. म्हणजे these particles are somewhat more larger than that of the solution. सोल्युशनच्या पार्टिकल पेक्षा यांची साईज थोडी जास्त असते. ग्रेटर दॅन 10⁵ मायक्रोमीटर. 10⁵ मायक्रोमीटर. याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज त्यांची असते. त्याच्यामुळे they are visible to our naked eyes. The particles are visible to our naked eyes. They cannot go into the intermolecular space. त्या इंटरमॉलिक्युलर स्पेस मध्ये ते जाऊन बसू शकत नाही. They are visible to our eyes. आपल्या डोळ्यांमध्ये दिसतात. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट की हेटेरोजिनस मिक्सचर आहे, पार्टिकल साईज लार्जर आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण याच्यामधनं लाईट सोडतो, पाथ ऑफ द लाईट इज विजिबल टू अस. पाथ ऑफ द लाईट इज विजिबल टू अस. त्याच्यामधनं आपल्याला लाईट रे पास होताना. ठीक आहे. आता हे झालं याच्या बाबतीमध्ये, सस्पेन्शनच्या बाबतीत. व्हॉट इज अबाउट द कोलॉइड? What is about the colloid? Colloid is also a kind of a heterogeneous mixture. ते पण एक heterogeneous mixture आहे, पण त्याची particle size that is in between that of the solutions and suspension. Solution आणि suspension या दोघांच्या मध्ये त्याची particle size असते. That is less than this 10⁵ micrometer. That is लेस दॅन दिस 10⁵. याच्यापेक्षा कमी साईज असल्यामुळे when we pass a beam of light, that beam of light scatters. तो स्कॅटर होतो आणि we can see a kind of a. आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्या छोट्याशा छिद्रामधनं लाईट एंटर करतो, त्यावेळेस आपल्याला ज्या पद्धतीनं सॉलिड पार्टिकल्स त्याच्यामध्ये दिसतात, धुळीचे कण जसे दिसतात, दॅट काइंड ऑफ इफेक्ट वी कॅन सी इन केस ऑफ कोलॉइड्स. दिस इज कॉल्ड एज अ टिंडॉल इफेक्ट. दिस इज कॉल्ड एज अ टिंडॉल इफेक्ट. याला टिंडॉल इफेक्ट असं. अँड दिस टिंडॉल इफेक्ट कॅन बी सीन विथ द कोलॉइड. द कोलॉइड. एक्झाम्पल्स ऑफ कोलॉइड आर व्हेरी इम्पॉर्टंट. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत? मिल्क. Milk is an example of colloid. Ink. Ink is an example of colloid. Ink पण एक एक्झाम्पल आहे कोलॉइडचं. पण आपल्याला वाटतं का इंक मध्ये काही सॉलिड पार्टिकल्स असतील म्हणून? दे आर नॉट विजिबल टू अवर नेकेड आयज. ठीक आहे. बट इफ वी पास द लाईट थ्रू इट, वी कॅन सी स्कॅटरिंग ऑफ लाईट. वी कॅन सी टिंडॉल इफेक्ट. ठीक आहे. मिल्क मध्ये पण आपल्याला तसं जाणवत, पण आपल्याला क्लिअरली दिसायला होतं की टिंडॉल इफेक्ट त्याच्यामध्ये दिसतो. अजून याचं एक एक्झाम्पल आहे. कोणतं माहितीये? डेटॉल सोल्युशन. जे डेटॉल आपण आपल्या घरामध्ये वापरतो, दॅट डेटॉल सोल्युशन, दॅट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ कोलॉइड. ओके. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ कोलॉइड. सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलॉइड. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, तो मला नाही वाटत आपल्या याच्यामध्ये दिलाय. तो आहे इमल्शन नावाचा. तो आहे इमल्शन नाव. सस्पेन्शन सारखंच. सस्पेन्शन सारखंच, पण सस्पेन्शन मध्ये काय असतं? सॉलिड्स असतात लिक्विड मीडियम मध्ये. तिथे इमल्शन मध्ये लिक्विड इन लिक्विड मीडियम असतं. लिक्विड इन लिक्विड. पण एक लिक्विड जो आहे तो दुसऱ्या लिक्विड मध्ये
डिझॉल्व्ह झालेला लिक्विड इन लिक्विड मीडियम, पण डिझॉल्व्ह झालेला, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑइल ग्लोब्युल्स इन द इथेनॉल. इथेनॉल मध्ये असणारे ऑइलचे ग्लोब्युल्स, ते त्याचं एक्झाम्पल लिक्विड इन लिक्विड मीडियम इमल्शन. ठीक आहे, तर हे असं आपल्या आजूबाजूला असणारे वेगवेगळे पदार्थ, त्यांच्यापैकी काही सोल्युशन फॉर्म मध्ये आहे, काही सस्पेन्शन फॉर्म मध्ये आहे, काही आपल्याला कोलॉइडच्या फॉर्म मध्ये असलेले दिसून येतात. देअर प्रॉपर्टीज आर व्हेरी इम्पॉर्टंट, की ते कोणत्या प्रकारचं आहे, त्याच्यामधनं लाईटचं काय होतं, लाईट जेव्हा पास करतो तेव्हा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची पार्टिकल साईज कशी आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येतंय लक्षात? अलोईज म्हणजे काय, तर मिक्सचर ऑफ metals or metals and non-metals. Mixture of metals or mixture of metals and non-metals, they are called as a, they are mixtures. But these alloys are homogeneous mixtures. These alloys are homogeneous. हे homogeneous mixtures. Example brass. पितळ जे आपल्या घरामध्ये असतं, ते पितळ तांब्यापासून बनलेलं असतं. पण फक्त तांब्या असतं का? नाही, तांब्याबरोबर त्याच्यामध्ये अजून काय मिक्स केलेलं असतं? झिंक मिक्स केलेलं असतं. 30% झिंक अँड 70% कॉपर, असं ते ब्रासचं मिक्सचर असतं. 70% कॉपर आणि 30% झिंक, त्या दोघांचं मिक्सचर म्हणजे आपल्या घरामधलं ब्रास असतं. ठीक आहे, किंवा ब्रॉन्झ. ब्रॉन्झ जे तुम्हाला मेडल मध्ये मिळतं ना, गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ, ते ब्रॉन्झ मेडल इज अ काइंड ऑफ अ अलॉय. ते पण एक अलॉय आहे, त्याच्यामध्ये कॉपर आणि टीन हे मेटल्स असतात. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे, आपलं ते अल्निको, ज्याच्यापासून मॅग्नेट्स बनतात. अल्निको त्याच्यामध्ये अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट, हे महत्वाचं आहे बरं का परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट, हे तीन सबस्टन्सेस यांचं मिक्सचर जे असतं त्याला अल्निको असतं. आणि इट हॅज अ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. बरेच आर्टिफिशियल मॅग्नेट्स दे आर मेड ऑफ दिस, त्या अल्निको पासून ते बनवले जातात. त्याच्यानंतर अजून आपल्या घरामध्ये जी फ्यूजची तार वापरली जाते, त्या फ्यूज वायर इज ऑल्सो अन अलॉय. ते पण एका अलॉय पासून बनलेलं, बिकॉज इट नीड्स टू बी अ व्हेरी लो मेल्टिंग. कारण जर का इलेक्ट्रिसिटीचा करंट कमी जास्त झाला तर ते पटकन ब्रेक व्हायला पाहिजे, म्हणजे समोरच्या आपले इक्विपमेंट खराब होणार नाही. ठीक आहे, तर तिथे सुद्धा अलॉय वापरलं. सो अलॉयज इज अ काइंड ऑफ अ होमोजिनस. ठीक आहे, टू और मोर मेटल्स और मेटल्स अँड नॉन मेटल्स, but they cannot be separated into their constituent by physical methods. कुठल्याही फिजिकल मेथडने त्याला आपण सेपरेट आउट करू शकत नाही. We need a chemical process to separate these components. So it's a very important. याच्यामध्ये आपण हे मिक्सचर्स बघितले. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त देअर आर सम सबस्टन्सेस विच वी कॉल इट ॲज अ प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस कोणाला म्हणायचं बरं मग? आता जर आपण बघितलं की बाबा हे मिक्सचर्स आहेत सगळे, या मिक्सचर्स मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेगवेगळे घटक असतात आणि दे आर शोविंग देअर प्रॉपर्टीज. मग प्युअर कुणाला म्हणायचं? आपण काय म्हटलं होतं, मिक्सचर्स मध्ये टू और मोर कंपोनंट्स असतात, बरोबर आहे. केमिकल कंपोनंट्स असतात, टू और मोर केमिकल कंपोनंट्स असतील तर आपण त्याला म्हणतो की दे आर mixtures. But if there is a presence of only one type of chemical component, only one type of chemical
म्हणजे काय, तर ऑल द पार्टिकल्स किंवा ऑल द मॉलिक्युल्स किंवा all the atoms which are present in that compound, in that substance, in that material, if they are all alike, if they are all alike, सगळे सारखेच असतात. म्हणजे कसं आपण म्हटलं होतं की मिल्क घेतलं की काही प्रोटीन्स आहेत, काही लिपिड्स आहेत, काही शुगर्स आहेत, असं नसेल. लेमनेड आहे, शुगर आहे, मिल्क आहे, सॉरी हे आहे, असं अजिबात नाही. सगळे पार्टिकल, सगळे कंपोनंट, सगळे घटक इफ दे आर ऑल अलाइक, तेव्हाच आपण त्याला म्हणतो प्युअर, तेव्हाच आपण त्याला म्हणतो प्युअर सबस्टन्स. ठीक आहे. मग हे प्युअर सबस्टन्सेस दोन प्रकारचे असतात. ते कोणते कोणते ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ठीक आहे. आता ते नको आहे. प्युअर सबस्टन्सेस वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन. ठीक आहे.